असं आहे की निवडणुकीच्या काळात आरोप प्रत्यारोप होत राहतात। दानवेंच्या या वक्तव्याला मी फारसं महत्त्व देत नाही। आगामी काळातल्या निवडणुकीचे निकालच सांगणार आहेत की जनतेचा कौल हा महायुतीच्या बाजूने म्हणजे भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या बाजूने राहणार आहे। आता वरून असं आहे की मला हे सांगा, त्यांच्या सभा ज्या इंडियाच्या होतात किंवा अन्य होतात त्यांना गरज का भासते? या आरोपात काही तथ्य नाही आहे। सगळ्याच नेत्यांना राज्यभर देशभर फिरावं लागतं। निवडणुकीचा प्रचाराचा भाग आहे, त्यात कुठल्याही नेत्याला आणणं पाचारण करणं काही चुकीचं नाही। आज शिवतीर्थावरती राज ठाकरे यांची सभा पार पडत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून लक्ष त्यांच्या सभेकडे लागले काय? निश्चित मला वाटतं मधल्या काळात ते अमित शहा साहेबांना भेटले होते। त्यांच्या भेटीनंतर मला अपेक्षा आहे की त्यांचं समर्थन बहुधा भाजप आणि इतर पक्षांच्याकडून राहील अशा प्रकारच्या अपेक्षा मला त्यांना हरकत नाही। राज्यातील निवडणुका ह्या मोदी विरुद्ध ठाकरे असं आहे असं संजय राऊत म्हणतात आहे तसं? देशातली निवडणूक मोदींविरुद्ध कोणीच नाही, अशाच प्रकारची निवडणूक आहे। विरोधी पक्ष हतबल आहे, नेतृत्वाचा अभाव आहे। महाराष्ट्रातल्या जागा वाटप जर ते पाहिल्या तर काँग्रेसला फक्त 17 जागा, एवढी केविलवाणी परिस्थिती काँग्रेसची कधी झाली नव्हती। पारंपरिक सांगलीची जागा, पारंपरिक भिवंडीची जागा, या सगळ्या जागा चांगल्या जागा सोडून देण्यात आल्या आहेत। काँग्रेसची फॉरवर्ड फक्त 17 जागेवर होते आहे। याचा अर्थच असा आहे की नेतृत्व महाराष्ट्राला किती कमकुवत आहे हे स्पष्ट होतं। सांगलीच्या जागेवर असं वाटतं का की काँग्रेस त्या ठिकाणी कमकुवत पडली? त्यांचं काँग्रेस कमकुवत नव्हती त्या ठिकाणी, काँग्रेसचं नेतृत्व आज राज्यामध्ये ते कमकुवत आहे, त्याचा परिणाम आहे। त्यांना ज्या पद्धतीनं आरोप करण्यात आलेला होता की एकनाथ खडसे हे विजलेला दिवा आहेत आणि आज त्या विजलेल्या दिवाला भाजपमध्ये घेण्यासाठी तयारी दाखवली। राजकारणामध्ये कोणी विजत नाही आणि कोणी लागत नाही। राजकारणामध्ये जनता ज्याच्या मागे आहे त्याचा दिवा पाहतो।